नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, एकाच वेळी सुभेदारांच्या घरामध्ये दोन आनंदाच्या बातम्या आलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, इथे सायलीला चक्कर आल्यानंतर सायली प्रेग्नंट असल्याची बातमी सुभेदारांना मिळते. त्यामुळे सुभेदारांच्या घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतंच. पण त्याचबरोबर अजून एक आनंदाची बातमी मिळालेली असते आणि ती म्हणजे मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. त्यामुळे इथे मधुभाऊसुद्धा शुद्धीवरती आलेले असतात आणि ही सुद्धा आता सुभेदारांसाठी आनंदाची बातमीच असते, कारण ती सायलीबरोबर जोडली गेलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता महासंगम आहे. आता 3 मालिका एकत्र आलेल्या असतात. त्यामुळे आता मालिकामध्ये खूपच जास्त घडामोडी ह्या होत आहेत. तर सुभेदारांच्या घरामध्ये आता जन्माष्टमी ही खूपच जास्त दणक्यात साजरी करतात. आणि मग दहीहंडी. दहीहंडीला तर इथे कितीतरी लोकांना आमंत्रण दिलेलं असतं. अन्नपूर्णा ट्रस्ट, त्याचबरोबर इथे आता प्रताप काकांच्या कंपनीमधले लोक, ऑफिसमधले लोक आणि अर्जुनचा संपूर्ण स्टाफ आणि त्यांची मित्रमंडळी, या सगळ्यांना आता दहीहंडीसाठी इन्व्हाइट केलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, आपण तर बघितलं, मधुभाऊंना आता संशय आलेला आहे. संशय नाही, खात्रीच आहे त्यांना की कदाचित त्यांची सायली हीच खरी तन्वी आहे. आणि त्यांना आता ही गोष्ट आता संशयाच्या स्वरूपात त्यांच्या मनामध्ये जरी असली तरीसुद्धा त्यांना ती खात्रीत बदलायची आहे. त्यामुळे त्यांना लहानपणीच्या तन्वीबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करायची आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जन्माष्टमी निमित्ताने सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं असतं. पूर्णाजीने सगळ्यांना बोलावलेलं असतं. मधुभाऊंनासुद्धा बोलावलेलं असतं. तोपर्यंत इथे आता अद्वैत, अर्जुन आणि कला, तेजस, मानसी सगळ्यांनी मिळून दहीहंडी दणक्यात साजरी करायची असं ठरवलेलं असतं. सुभेदारांच्या घरी सगळेजण आलेले असतात. सायली सगळ्यांचा पाहुणचार अगदी आनंदाने करते. त्यामुळे इथे आता सगळ्यांनी मिळून योग्य वेळेवरती कलालासुद्धा शोधून काढलेलं असतं. त्यामुळे सगळेजण आनंदी असतात आणि योग्य वेळेवरती सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडून आल्यानंतर सगळेजण इथे आनंदाने कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. इथे दहीहंडीची संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते. मधुभाऊसुद्धा आलेले असतात. मधुभाऊ तर आता लहानपणीच्या तन्वीच्या शोधात आहेत. म्हणजे तन्वी नक्की कधी घरातून बाहेर पडली होती, त्यांचा अपघात कसा झाला, मग तन्वी कुठल्या तारखेला हरवली होती, कारण मग ज्या तारखेला मधुभाऊंना सायली सापडली त्याच दिवशी जर तिचा अपघात झाला असेल तर मग ती खरी तन्वीच आहे, हे मधुभाऊंना शोधून काढायचं असतं. तेव्हा इथे मधुभाऊ आता जन्माष्टमी निमित्ताने सुभेदारांच्या घरी आलेलेच असतात. तेव्हा दहीहंडीचा दिवस असतो, घरामध्ये खूप लोक असतात आणि इथे मधुभाऊ लहानपणीच्या तन्वीचे फोटो शोधत असतात. लहानपणीच्या तन्वीबद्दल माहिती गोळा करत असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता सायली दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दहीहंडी फोडण्याचा मान तिला दिलेला असतो. तेव्हा इथे सायली दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढतच असते. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, अर्जुनला आपल्या बायकोचं कौतुक वाटत असतं आणि तिकडे मधुभाऊ आता लहानपणीच्या तन्वीचे फोटो शोधत असतात. भिंतीवरती इकडे तिकडे बघत असतात. तेव्हा मधुभाऊ पोचलेले असतात स्टोरूममध्ये. स्टोरूममध्ये इथे अर्जुन, सायली आणि त्याचबरोबर पूर्णाजी या तिघांचा फोटो आहे. तिथपर्यंत मधुभाऊ आता पोचलेले असतात. त्यांच्याकडे लहानपणीच्या तन्वीचा छोटा फोटो असतो. तेव्हा ते आधी स्वतः शहानिशा करत असतात की जो फोटो माझ्याकडे तन्वीचा आहे तसाच फोटो सुभेदारांकडे जर असेल तर खरी तन्वी माझी साऊ आहे, हे आता मधुभाऊनं शोधून काढायचं असतं. आणि मग पुरावे देऊन त्यांना हे सिद्ध करायचं असतं की खरी तन्वी ही सायली आहे, प्रिया नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ स्टोरूमपर्यंत पोचलेले असतात. तेव्हा नागराज मधुभाऊंवरती लक्ष ठेवून असतो. मधुभाऊ आता कुठे जात आहेत, कुठे राहत आहेत, हे सगळं नागराज बघत असतो. नागराज म्हणत असतो की मधुभाऊ, काय बघताय काय तुम्ही? आता मधुभाऊंना माहिती नसतं की नागराज हाच खरा कळीचा नारद मुनी आहे ते, हे तर मधुभाऊंना माहितीच नसतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघायचा आहे. कुठे तन्वीचा फोटो कुठे आहे? तेव्हा इथे अर्जुन आता कामामध्ये व्यस्त असतो. मधुभाऊ तिथे एकटेच असतात. तेव्हा नागराज म्हणत असतो, का पण तुम्हाला लहानपणीच्या तन्वीचा फोटो का बघायचा आहे?
तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात, नाही, मला बघायचं आहे की लहानपणीची तन्वी कशी दिसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराजला लक्षात येतं. नागराजला कळतं की इथे कदाचित मधुभाऊंना संशय आलाय. त्यांना कळलं तर नाही आहे ना की लहानपणीची तन्वी हीच खरी सायली आहे ते. म्हणूनच त्यांना आता लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघायचा आहे. म्हणजे त्यांना हे कन्फर्म होईल की लहानपणीची तन्वी नक्की कोण आहे. कारण मधुभाऊंनी प्रियालासुद्धा बघितलं आहे आणि सायलीलासुद्धा बघितलं आहे. त्यांनीच तर दोन्ही मुलींना लहानाचं मोठं केलं आहे. जर मधुभाऊंना कळलं की लहानपणीची तन्वी कशी दिसते, तर त्यांना एका मिनिटात कळेल की लहानपणीची तन्वी ही सायलीच आहे म्हणून. आणि मग इथे प्रियाचा हा गेमसुद्धा फसला. मग मात्र माझं काही खरं नाही आहे, कारण या सगळ्यामध्ये माझं नाव पुढे येईल. आत्तापर्यंत एवढ्या गोष्टी घडल्या, पण माझं नाव कुठेही आलेलं नाही आहे. आणि जर आता दादाला आणि या सुभेदारांना कळलं की प्रिया एक खोटारडी मुलगी आहे आणि तिला मी इथे आणलं होतं तन्वी म्हणून, तर मात्र दादा मला काही सोडणार नाही. त्या साक्षी आणि प्रियासारखं मला जन्मठेपेला जेलमध्ये पाठवेल, कदाचित मला फाशीसुद्धा देईल. तेव्हा नागराज आता मधुभाऊंना लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघू देत नसतो. पण मधुभाऊ आता स्टोरूममध्ये जेव्हा जातात, तेव्हा तिथे एक फोटो फ्रेम असते आणि जेव्हा त्या फोटो फ्रेमवरती असलेला कपडा मधुभाऊ बाजूला करतात, तेव्हा मधुभाऊंना सत्याचा उलगडा होतो. कारण ज्या तन्वीचा ते शोध घेत असतात, ती तन्वी दुसरी तिसरी कुणी नसून त्यांची साऊच असते. कारण त्याच्यामध्ये अर्जुन, पूर्णाजी आणि लहानपणीची तन्वी म्हणजे सायली यांचा फोटो असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, याचा अर्थ माझा संशय खरा होता. माझा संशय आता खात्रीत बदललेला आहे. लहानपणीची तन्वी म्हणजे हीच माझी सायली आहे. म्हणजे प्रिया खोटं बोलली आहे. आणि आता हे सत्य मला सुभेदारांना, किल्लेदारांना जाऊन सांगायला हवं की तुमची तन्वी दुसरी तिसरी कोणी नाही, माझी साऊ आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नागराज मधुभाऊंचं तोंड दाबतो. नागराज म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुम्हाला सत्य कळलं का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो, मला सत्य कळलं आहे आणि तेच मला सगळ्यांना सांगायचं आहे. माझी साऊ खरी तन्वी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज इथे मधुभाऊंना पकडतो आणि स्टोर रूममध्ये जे काही धारदार शस्त्र असतं ते आता मधुभाऊंच्या पोटामध्ये मारतो आणि तिथून पळ काढतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराजने हे काम केलेलं असतं. तेवढ्यातच त्या ठिकाणी नागराज पळून गेल्यानंतर अद्वैत आलेला असतो आणि अद्वैतच्या इथे आता जवळ मधुभाऊ धावत पळत येतात. मधुभाऊंच्या पोटातून रक्त येत असतं. अद्वैत म्हणतो, काय झालं मधुभाऊ, तुम्हाला कुणी मारलं? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला तुला एक सत्य सांगायचं आहे. साऊचे आईवडील हे दुसरे तिसरे कोणी नाही आहेत, तर इथे रविराज आणि प्रतिमाताई हे दोघेजण सायलीचे आईवडील आहेत. हे सत्य तुम्ही जावई बापूंना सांगा. तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो, मधुभाऊ प्लीज डोळे उघडा. पण मधुभाऊ काही डोळे उघडत नाही. तेव्हा अद्वैत धावत पळत आता अर्जुनकडे येतो आणि म्हणत असतो की अर्जुन इकडे ये. तोपर्यंत सायली दहीहंडी फोडत असते. तेव्हा अद्वैतचे हात वगैरे लाल झालेले असतात. कपड्यांना मधुभाऊंचं रक्त लागलेलं असतं. तेव्हा अर्जुन धावत पळत जातो आणि म्हणतो, काय झालं, काय झालं अद्वैत? अरे तुझ्या कपड्यांना हे रक्त कसलं लागले? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, अर्जुन, मला तुला सायलीच्या आईवडिलांबद्दल महत्त्वाची बातमी सांगायची आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय सांगायचं आहे तुला? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की मधुभाऊंनी मला आता सांगितलं की सायलीचे आईवडील म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा आत्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता सायली ऐकते. सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पण तुझे कपडे लाल कसे झाले? हे कुणाचं रक्त आहे? तेव्हा अर्जुन इथे आता विचारत असताना सायली त्याचं संपूर्ण बोलणं ऐकत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, मधुभाऊंचं. तेव्हा इथे सायलीला चक्कर येते. जेव्हा ती मधुभाऊंचं नाव ऐकते तेव्हा तिला चक्कर येते आणि ती आता खाली कोसळणारच असते. तेवढ्यातच अर्जुन तिला सावरतो, तिला पकडतो. तेव्हा तिच्या डोक्याला थोडा मार लागलेला असतो. अर्जुन तिला गाडीमध्ये टाकतो आणि लगेचच हॉस्पिटलला घेऊन जातो आणि इथे ॲम्ब्युलन्स बोलावलेली असते. मधुभाऊंनासुद्धा इथे आता हॉस्पिटलला घेऊन गेलेले असतात. मधुभाऊंवरती ट्रीटमेंट सुरू होते आणि जेव्हा इथे सायलीचा चेकअप होतो तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही बाबा होणार आहात. सायली प्रेग्नंट आहे. ही बातमी जेव्हा अर्जुनला कळते तेव्हा संपूर्ण सुभेदार आनंदी झालेले असतात. खूपच जास्त खुश झालेले असतात. तेव्हा इथे अर्जुनला आता काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. पण तेव्हा प्रेक्षकांनो, दुःखद बातमी ही असते की अजून मधुभाऊ शुद्धीवरती आलेले नसतात.
मधुभाऊंची ट्रीटमेंट सुरू असते. इथे त्यांचं ऑपरेशन सुरू असतं. मधुभाऊंची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल असते आणि आता या सिच्युएशनमध्ये जर सायलीला ही बातमी कळली तर सायलीला खूप जास्त मोठा धक्का बसू शकतो, कारण तिची अवस्था खूपच जास्त नाजूक असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आधीच सायली खूपच जास्त कमजोर हृदयाची आहे. ती मधुभाऊंसाठी किती इमोशनल आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. जर मधुभाऊंना काही झाले हे तिला कळलं तर ती स्वतःचा सुद्धा विचार करणार नाही. आता तिला स्वतःचा आणि बाळाचा दोघांचाही विचार करायचा आहे असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सध्या तरी आपण मधुभाऊंविषयी सायलीला काही सांगायला नको. तेव्हा इथे सायली आता शुद्धीवरती आलेली असते, पण तिला आरामाची गरज असते आणि तोपर्यंत इथे आता मधुभाऊंचं ऑपरेशन सुरूच असतं. मधुभाऊंचं ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं असतं, पण त्यांना इथे आता 24 तासांसाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला सांगितलेलं असतं. मधुभाऊ जर 24 तासांच्या आत शुद्धीवरती आले तर ते वाचू शकतात, नाहीतर ते कोमात जातील असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे सगळे सुभेदार किल्लेदार टेन्शनमध्ये आलेले असतात. त्यांना सायलीची जास्तीत जास्त काळजी वाटत असते. 2-2.5 वर्षानंतर मधुभाऊंना त्यांचा आश्रम परत मिळालेला असतं आणि आता कुठे आश्रम परत मिळालं होतं आणि त्यांच्यावरती एवढं मोठं संकट आलेलं असतं. त्यामुळे इथे सगळेजण त्यांच्या काळजीत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला माहिती नसतं की मधुभाऊंचा एवढा मोठा अपघात झालेला आहे, त्यांच्यावरती संकट आलेलं आहे, त्यांचा खून करण्यात आला होता, ही गोष्ट सायलीला माहिती नसते. त्यामुळे इथे आता सगळेजण सायलीला सांगत असतात की काळजी करण्यासारखं काही नाही आहे, तू आई होणार आहेस, तू प्रेग्नंट आहेस असं जेव्हा अर्जुन सायलीला सांगतो तेव्हा सायली खूपच जास्त आनंदी होते आणि ही आनंदाची बातमी कधी एकदा मधुभाऊंना सांगते असं तिला वाटत असतं. ती म्हणत असते, इथे सगळेजण आहेत, मधुभाऊ कुठे आहेत? मधुभाऊ मला बघायला नाही आले का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, सायली काळजी करू नको, मधुभाऊसुद्धा येतील. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्जुन इथे आता देवाजवळ जाऊन हात जोडतो आणि म्हणत असतो की देवा, माझी सायली मला परत हवी आहे आणि त्यासाठी मधुभाऊ असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सायलीसाठी मधुभाऊ काय आहेत हे तब्बल 2-2.5 वर्षांमध्ये मी बघितलं आहे. त्याच्यामुळे मधुभाऊंना काहीसुद्धा होता कामा नये, नाहीतर मी सायलीला कायमचं गमावेन. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की देवा, काहीही करा पण माझ्या मधुभाऊंना वाचवा. तर इथे मधुभाऊ जर आता शुद्धीवरती आले तरच सायली हा एवढा मोठा आनंद सेलिब्रेट करू शकेल आणि जर मधुभाऊंना काही झालं तर तिच्यासाठी दुसरा कुठलाही आनंद इतका महत्त्वाचा नसेल. तेव्हा अर्जुन आता इथे देवाला हात जोडतो, श्रीकृष्णाला हात जोडतो आणि म्हणत असतो की मधुभाऊ शुद्धीवरती येऊ दे. 24 तासाच्या आत मधुभाऊ शुद्धीवरती आले पाहिजे. आणि इथे आता अर्जुन देवाला लोटांगण वगैरे घालतो. सायलीचा देवावरती खूप विश्वास असल्यामुळे इथे अर्जुनसुद्धा आता देवाचा धावा करतो. आणि शेवटीला प्रेक्षकांनो, इथे देवाने अर्जुनचं ऐकलेलं असतं. अर्जुनची इथे प्रार्थना फळाला आलेली असते. त्याला त्याच्या प्रार्थनेचं फळ मिळालेलं असतं. मधुभाऊ शुद्धीवरती आलेले असतात. जेव्हा मधुभाऊ शुद्धीवरती येतात तेव्हा त्यांना आता ICUमध्ये शिफ्ट केलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ICUमधून त्यांना एका वेगळ्या वॉर्डमध्ये आणण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा मधुभाऊ शुद्धीवरती आल्यानंतर इथे सगळेजण त्यांना भेटायला येतात. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की मला तुम्हाला एक खूप मोठं सत्य सांगायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंनी नागराजचा चेहरा बघितलेला नसतो. जेव्हा त्यांच्या पोटामध्ये मागून वार करण्यात आलेला असतो तेव्हा इथे आता वार झाल्यानंतर नागराज लपून बसलेला असतो. त्यामुळे मधुभाऊंनी नागराजचा चेहरा बघितलेला नसतो. म्हणूनच इथे मधुभाऊ फक्त आनंदाची बातमी सांगतात आणि ती म्हणजे मधुभाऊ म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना आत्तापर्यंत असं वाटत होतं की प्रिया ही तुमची तन्वी आहे, पण प्रिया ही खरी तन्वी नसून सायली ही खरी तन्वी आहे. माझी साऊ हीच तुमची तन्वी आहे. तर इथे सायली आणि तिचं कुटुंब ज्या वेळेला घरातून बाहेर पडलं त्या दिवशी जावई बापूंचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता, तो सुद्धा रात्रीच्या वेळेला. आणि त्याच दिवशी मला सायली सापडली होती मंदिराच्या बाजूला, टेकडीजवळच्या मंदिराच्या बाजूला. आणि त्याच टेकडीजवळ इथे तुमच्या गाडीचा अपघात झाला होता, बरोबर ना रविराज सर? तेव्हा रविराज म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा मधुभाऊंनी शुद्धीवरती आल्यानंतर खूप मोठा खुलासा करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिलेली असते की तुमची सायली हीच तुमची तन्वी आहे. त्यामुळे इथे आत्तापर्यंत प्रिया तुम्हाला तुमची मुलगी वाटत होती, ती एक खोटारडी मुलगी आहे, ती तुमची तन्वी नाहीच आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हे सत्य सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो.
पण तेव्हाच कुणीतरी माझ्यावरती मागून इथे तोंड दाबून पोटामध्ये वार केला आणि मग मला काही बोलताच आलं नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, की प्रतिमाताई तुम्ही म्हणाला होतात ना, की तुमची लहानपणीची तन्वी असं चित्र काढायची. ते चित्र माझ्या साऊने काढलेलं आहे आणि म्हणूनच मला कळलं, की सायली हीच खरी तन्वी आहे, असं मधुभाऊ म्हणतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो सुभेदारांच्या घरामध्ये आता 2 आनंदाच्या बातम्या असतात. एक म्हणजे सायली स्वतः आई होणार आहे आणि दुसरी म्हणजे तिला तिचे खरे आई-वडीलसुद्धा मिळालेले असतात. त्यामुळे इथे सुभेदारांच्या घरामध्ये हा आता खूपच जास्त आनंदाचा क्षण असतो.